अवघ्या 2 दिवसावरती बंजारा समाजाचे आराध्य दैवत, आमचे कुलदैवत, भारतातच नाही तर अख्ख्या जगात सेलिब्रेट होणारा आमचे बंजारा समाजाचे दैवत संत श्री सेवालाल महाराज यांची 287वी जयंती आहे। या जयंती निमित्त आपण नियमानुसार नगरपालिकेमध्ये आपण रीतसर परवानगी घेतलेली बॅनर लावण्यासाठी, पण आम्ही प्रत्येक ठिकाणी काही छोट्या मोठ्या जे बॅनर आहेत ना त्या बॅनरसाठी परवानगी भेटली न भेटली, पण तरी या काही नगरपालिकेतली लोक, आता आम्हाला कळालं आहे की नगरपालिकेतली लोक येऊन संत सेवालाल महाराजांची जे बॅनर आम्ही लावलेले आहेत, ह्या बॅनरवरती बघा, तुम्ही बघू शकता की कितपर्यंत म्हणजे असं बॅनर फाडलेला आहे। म्हणजे हा बंजारा समाजावरती अन्याय केल्यासारखी गोष्ट आहे, बंजारा समाजावरती अन्याय झाल्यासारखं आहे। तुम्ही बघू शकता राजकीय पुढारी लोकांचे वर्षभर नेहमी रोज बॅनर लागतात, पण आमच्या समाजाचा बॅनर, आमच्या समाजाच्या जयंतीसाठी जर आम्ही बॅनर लावतोय 2 दिवसात, तर हे अशा नीच प्रवृत्तीची लोक, असे घाणेरडे कृत्य असे केलेले तुम्ही बघू शकता। सेवालाल महाराज आज आमच्या बंजारा समाजासाठी दैवत आहेत। सेवालाल महाराजांनी आमच्या फक्त बंजारा समाजासाठीच नाही तर सर्व धर्मासाठी, सर्व लोकांसाठी काम केलेलं आहे। त्या समाजासाठी, त्या संतांसाठी 15 करोड लोकसंख्या असलेली आमच्या समाजावरती अशा घृणास्पद जर काम होत असेल ना, तर हे आम्हाला कदापि मान्य नाहीये। आम्ही या प्रशासनावरती, नगरपालिकेवरती आम्हाला निषेध करू। आरोप कुणावर आहे की नगरपालिकेतनं कोणतरी अशी अज्ञात लोक आली, त्यांनी नगरपालिकेच्या नावावरती हे असं केलेलं आहे। आम्ही उद्या संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही ना तिथं येऊन मोर्चा आंदोलन करू, जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत। पण नगरपालिकेतली लोक आलेली, तिथले जे नाका कामगार युनियनचे जी लोक बसलेली, ती लोक बोलली की नगरपालिकेतले कोण अधिकारी लोक आले आणि त्यांनी बॅनर काढली। बॅनर आमचं जर चुकीचं असतं, रीतसर तुम्ही जर आम्हाला सांगितलं असतं ना, तर आम्ही काढून ते ठेवलं असतं। पण हे असं घाणेरडं कृत्य करणं हे कदापि बंजारा समाजाला मान्य नाहीये, तर आम्ही याच्यासाठी तीव्र शब्दात निषेध करतो।